तुम्हाला डिझाईन मध्ये जायचं, आयटी मध्ये जायचं, रेकॉर्डिंग चालू झालं, मेकॅनिकल मध्ये, कोड मध्ये जायचं, झालं. ही पण एक चांगली फील्ड आहे. कारण की या फील्ड मध्ये बघितलं तर सगळं तुम्हाला ऑफिस वर्क असतं. आमच्या कंपनीमध्ये आम्ही मेकॅनिकलचे 2 स्टुडंट पुढे ज्यांना ITRचा एक्सपिरियन्स आहे, पेटेंट मध्ये काम केलं तर अशी माणसं मिळत आहे. तिथे कसं आहे की तो तुमचा स्कोप डिफाईन करतो. लेट्स से की मी एक मोबाईल फोन जर घेतला, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहेत. फर्स्ट हे जे डिझाईन असते तुम्हाला, हे पाठीमागे कॅमेरा साईडला बटन, हे IPR मध्ये इंडस्ट्रियल प्रॉपर्टी मध्ये प्रोटेक्ट होईल. बरोबर आहे का? जे फक्त डिझाईन असतं ते इंडस्ट्रियल डिझाईन मध्ये प्रोटेक्ट होईल. दुसरं, याच्यामध्ये वेगवेगळे फीचर्स आहेत. लेट्स से की मी माझा फिंगरप्रिंट टच केल्यानंतर याच्यात एक असं फीचर आहे की ते लॉक ओपन होतं. तर हे सॉफ्टवेअर कॅटेगरीमध्ये प्लस हार्डवेअर याचं पेटेंट होऊ शकतं. कळलं? थर्ड, मी जे काय तुम्हाला सांगितलं याचं एक मॅन्युअल पण असतं मोबाईलमध्ये किंवा युजर गाईड म्हणतो, ते याचं कॉपीराइट मध्ये चेक होऊ शकतं. याच्यामध्ये तुम्हाला फक्त OnePlus वगैरे लिहिलेलं दिसेल. हे ट्रेडमार्क किंवा ट्रेड सिक्रेट मध्ये प्रोटेक्ट होऊ शकतं. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितले रत्नागिरी, चांबा किंवा कुसंबा, कोल्हापूरचे हे जे जॉग्राफिकल इंडिकेशन म्हणून आहे त्याच्या अंडर ते प्रोटेक्ट होऊ शकतं. आता तुम्ही जर बघितलं तर थम्सअप जे आपण पितो स्प्राईट 100 वर्षापासून आहे, याचं तुम्हाला कुठेही पेटेंट बघायला मिळणार नाही. कारण की काही गोष्टी अशा आहेत त्यांना जर त्यांची टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये डिस्क्लोज करायची नसेल तर त्या गोष्टीला पेटेंट देता येईल. कारण की ते लाईफ टाईम टेक्नॉलॉजी आहे. बरोबर आहे? कारण की पेटेंट जर फाईल केलं तर त्याची लाईफ टाईम 20 वर्ष इंडियामध्ये. ते फाईल केल्यानंतर ते फक्त 20 वर्ष वाढले जातं. 20 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर ते टोटली पब्लिकली डोमेन मध्ये येतात आणि ते कोणी यूज करू शकतो. त्यामुळे कॉन्सेप्टनं त्यांचा आजपर्यंत कोणतंही पेटेंट फाईल केले नाही. त्याच्या फॉर्मेट त्याला पेटेंट मिळत नाही असा विषय नाही. पेटेंट मिळू शकतो. याला म्हणायचं ट्रेड सिक्रेट किंवा